आज आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते डॉक्टर रमेश आपसे साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ उषाताई रमेश आपसे या ठिकाणी उपस्थित झाले. बाबावर आहे तर त्यांना मी धन्यवाद देतो, साहेबांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर ते शेतीचे डॉक्टर आहेत याची पहिली तुम्हाला मी कल्पना देतो, कारण आपले डॉक्टर आपल्याला सांगतात ते शेतीविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय, त्यांनी सांगितलं का थोडी थोडी घ्या तर ते शेतीसाठी घ्या असं सांगितलं. हे प्रथमतः मी या ठिकाणी ते क्लिअर करतो, बरोबर ना डॉक्टर साहेब. आणि या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबशेठ पारखे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडे साहेब, शिवसेनेचे नेते मंगेश अण्णा काकडे, त्याचबरोबर उपस्थित असलेले अरुण शेठ काळे, त्याचबरोबर प्रकाश शेठ तांदे मार्केट कमिटीचे उपसभापती, बाजीराव शेठ देवळे, अविनाश शेठ पुंडे, श्रेयाली शेठ शिंदे, राजेश शेठ पालसरा, त्याचबरोबर सोपन शेठ जाधव, जयेश सरपंच जयभाऊ पुंडे, रवी काका पानसरे, शिरोली गावचे सरपंच प्रदीप शेठ थोरवे सरपंच, त्याचबरोबर वडगाव सानीच्या सरपंच वैशालताई तांबोडी, निमगावच्या तर्फे माळुंग्याच्या सरपंच मोहिनीताई घुले, अशोकदादा बाळसाराव, त्याचबरोबर शिरोली गावच्या उपसरपंच वैशालीताई ज्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आमचे त्याचबरोबर अविनाश दादा वकील साहेब, लक्ष्मण शेठ चव्हाण, अरुण शेठ मोरे, चैतन्य प्रभू वराडी, त्याचबरोबर किसन शेठ जाधव, योगेश शेठ पुचके, सरपंच वैष्णवता, सुभाष साहेब टोके, सुवर्णाताई दोडकर सरपंच निमगिरी, त्याचबरोबर आमचे मित्र अविनाश शेठ भगत, माधू शेठ जाधव, विकास शेठ कोंडे, बाबाजी शेठ कोंडे, विष्णुदादा थोरवे, बाळासाहेब विदाटे, बोराडे साहेब, आर्किटेक्ट बोराडे साहेब, त्याचबरोबर बाजीराव शेठ तांबोडी, नामदेव शेठ नायकोडी, कुलदीप दादा नायकोडी, रामदास दादा नायकोडी, प्रकाश गिगे, दगडूशे दादा लवंशे, दशरथ दादा जाधव, संतोष शेठ महापरे, राजू शेठ पटवा, अरुण गाडेकर, विठ्ठल सोनोने, रोहदास गोल्डे, गुलाब शेठ गोल्डे, ज्योतिबाई गावडे, महेंद्र दोंडकर, सुनील गावडे, संजय कुंकर, अशोक चतुर, दीपकताई उंडे, मी सगळ्यांचं खरं तर या ठिकाणी सगळ्या विघ्नर परिवाराच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. अशोक दादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळी, बरेचसे शेतकरी उभे आहेत, तर कृपया मी विनंती करतो का आपण बसलं तर एक 10-15 मिनिटात आपला कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केले. हापसे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना ऊसाच्या बाबतीतलं लागवडीपासून तर 100 टनापर्यंत उत्पन्न काढायचं मार्गदर्शन केलं. डॉक्टर साहेब मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे का तुम्ही सांगत असताना 100 टनाचं उत्पन्न काढायचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे असं तुम्ही मार्गदर्शनात सांगितलं, परंतु मला आवर्जून सांगायचं की या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला आम्ही प्रोत्साहन देत असताना त्याच्या बांधावर जाऊन त्याला मार्गदर्शन करायचं काम केलं. 100 टनाचं उद्दिष्ट दिलं, शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लावली, 100 टनाचं 105 टनाचं 100 टनाचं उत्पन्न काढत त्याला बक्षीस दिलं. लोकांनी 100 टन उत्पन्न काढलं. त्यानंतर सांगितलं का 105 टन उत्पन्न काढा. शेतकऱ्यांनी 105 टन उत्पन्न काढलं. 110 टनाचं टार्गेट दिलं, 111 टनाचं दिलं, 120 टनाचं दिलं, 121 टनाचं दिलं आणि आमच्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी 126 टनाचं उत्पन्न काढणारा शेतकरी आमच्या जुन्नर तालुक्यात आहे. आणि याचा आनंद खरं तर आम्हाला आहे. एक उत्कृष्ट प्रकारची शेती करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असताना जर आपण या जुन्नर तालुक्यात बघितलं तर कारखान्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं बेन देण्याचं काम आम्ही त्यांना करतो.
ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं का नवीन आता बेने मार्केटमध्ये येते, 18121च्या बेनेच्या संदर्भात, ऊसाच्या संदर्भात आपण माहिती दिली. मला या ठिकाणी आवर्जून शेतकऱ्यांना सांगायचं का कारखान्याच्या परिसरामध्ये आपण जवळपास 50 एकरवर वेगवेगळ्या प्रकारचे बेनेचे प्लॉट तयार करतो. नवीन या महाराष्ट्रामध्ये ज्या जाती तयार होतात त्या जाती आपण त्या ठिकाणी आणतो. त्या आणल्यानंतर त्याच्यावरती आपण प्रयोग करतो, शेतकऱ्यांना त्या लागवडीसाठी देतो आणि त्या माध्यमातून त्याची मिलिंगची टेस्ट करतो, रिकव्हरीची टेस्ट करतो, ब्रिक्स काढतो. त्याच्यानंतर तो पाण्यासाठी, रोगासाठी कशा पद्धतीने आपल्याला साथ देऊ शकतो या जातींचा आपण प्रॅक्टिकली त्या ठिकाणी त्याचा डेमो घेतो आणि त्यानंतर आपण त्याची मिलिंग टेस्ट झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचा त्याचा प्रयत्न करतो. अशा अनेक जाती आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्याने तयार होतात, पण त्या शेतकऱ्यांना फायद्याच्या असतातच अशा नाही, कारखान्याला सुद्धा त्या फायद्याच्या असतात अशा काही नाही, परंतु त्याचा प्रयोग करायचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. कारखान्याच्या माध्यमातून साहेबांनी सांगितलं आझोटोबॅक्टर, पीएसबी, अनेक जीवाणू खतं देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आज जर पाहिलं तर अनेक शेतकरी या कारखान्याच्या माध्यमातून आपले प्रोडक्ट वापरतात. VSIच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक वसंत ऊर्जा सारखे असत, त्याचबरोबर जीवाणू खतं असत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आपल्याला खतं देतो ते पुरवण्याचा प्रयत्न करतो. कारखान्याच्या साईटवर आपण काही खतं तयार करतो, ती शेतकऱ्याला देतो. त्याची किंमत बाहेर मार्केटमध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण अल्पशा दरामध्ये आपण शेतकऱ्यांना त्या पुरवण्याचं काम करतो आणि त्याचे अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणून हिरवळीच्या खतापासून ताक असत, दहीच्या असत, ते आपण पुरवठा करतो आणि त्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना शुगरकेन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या बांधावर जाऊन आपला कारखान्याचा कर्मचारी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन केल्यानंतर लागवड करताना जी डॉक्युमेंटरी आपण बघितली तर औषधामध्ये डीप केल्यापासून, लागवड केल्यापासून, हिरवळीची खतं टाकल्यापासून तर त्याच्या हार्वेस्टिंग पर्यंतचा सगळा माहिती त्याला बांधावर जाऊन दिली जाते, परंतु त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. माती परीक्षण केलं पाहिजे. कारखाना कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आपल्याला त्या ठिकाणी माती परीक्षण करून देतो, पाण्याचं परीक्षण करून देतो. फक्त आपल्या शेतातली माहिती आपल्या गट ऑफिसला त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायची आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ती चेकअप आल्यानंतर त्याचे रिपोर्ट तुम्हाला परत त्या गट ऑफिसला मिळणार आहे. याचा पण फायदा आपल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आज जर पाहिलं तर शेती सोडून आपल्याला नगदी पीक कुठलंच नाही. हमखास पैसे देणारं कुठलं पीक असेल तर ते फक्त ऊस आहे. शेतीमालाच्या बाबतीत जर बघितलं असेल, आपण कांदे बघितले असेल, दूध बघितलं असेल, सोयाबीन बघितलं असेल, आजची जर परिस्थिती बाजारभावाची जर बघितली असेल तर हमखास पीक देणारा हा जो काही कुठलं पीक असेल तर तो ऊस आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण ऊसाचे जास्तीत जास्त लागवडी या निमित्ताने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता हे आम्ही का सांगतोय का आज जर साहेबांनी मगाशी सांगताना सांगितलं का आडसाली ऊसाच्या लागवडी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढल्या आहेत आणि त्या कुठेतरी आता कमी झाल्या पाहिजे. का कमी झाल्या पाहिजे का प्रत्येक शेतकरी, आम्ही कारखान्यातले सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी सांगतात, आम्ही सर्व संचालक मंडळी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचा याचा प्रयत्न आम्ही करत असतो, पण शेतकरी ऐकत नाही. कारखान्याचे आमचे सहकारी ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने जर आपण लागवड केली तर भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारचा हार्वेस्टिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. एक चांगल्या प्रकारचं टनेज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. टनेज मिळाल्यानंतर चांगल्या प्रकारची रिकव्हरी आम्हाला कारखान्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि ती मिळत असताना योग्य प्रकारे तुमच्या ऊसाचं संगोपन होणार आहे. परंतु लागवडीच्या बाबतीत शेतकरी आमचं ऐकत नाही. तर आमची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे ज्या पद्धतीने कारखान्यातला आमचा कर्मचारी सहकारी ज्या आपल्याला मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने आपण लागवड करावी. आडसालीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं वाढलेलं आहे. पूर्गा हंगामी सुरूच्या लागवडी आपण त्या ठिकाणी गेल्या पाहिजे. आडसालीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवडी आल्यावर हार्वेस्टिंगला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतोय, अडचणी तयार होत आहे.
आणि त्या अडचणी तयार झाल्यामुळे साहजिक आहे का आपल्याला त्या ठिकाणी टनेजला मार बसतोय, रिकव्हरीला मार बसतोय आणि म्हणून आडवसालीच्या लागवडी करा. आज मार्च एप्रिल मध्ये जरी तुम्ही एप्रिल मेच्या दरम्यान जरी ऊसाच्या लागवडी केल्या तर आमचे शेती अधिकारी पाटील साहेब असतील, जाधव साहेब, मोर्डे साहेब आहेत, ही सर्व मंडळी आहेत, गुले साहेब आहेत, त्याचबरोबर थोरवे साहेब आहेत, सर्व आमचे अधिकारी कर्मचारी स्टाफ सगळा यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतील. मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये आपण जर लागवड केली तर त्याच सीझन मध्ये पट्ट्यावरती आपला ऊस तुटून जाणार आहे. त्यावेळेला वेळोवेळी ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यावेळेला जर तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही योग्य पद्धतीने जर त्याची लागवड केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं टनेज सुद्धा मिळतंय. मागच्या वर्षीचा जो प्रयोग आम्ही केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने या सीझनला आता कारखाना बंद होताना आज जवळपास 9.5 लाखाचं टनाचं गाळप आपलं या ठिकाणी होणार आहे. 8.5 लाख टन आपलं जवळपास गाळप झालंय. 9 लाखापर्यंत आपण गाळप करणार आहोत. पण आताच्या सीझनला जो एप्रिल मे मध्ये जो ऊसाची लागवड केली तो या ठिकाणी आता या सीझनला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी हा कारखान्याच्या माध्यमातून आपण सक्सेसफुल करायचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून ज्ञानयागला आपल्या किंवा ज्ञान लक्ष्मी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण अनेक वेळेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन जात असतो. VSIला 4-4 दिवसाचं सेशन असतं. यावर अनेक तरुण शेतकरी, अनेक ज्येष्ठ शेतकरी जे चांगल्या पद्धतीची ऊसाची लागवड करतात त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी करत आलेलो आहे. आणि यावर्षी मला आवर्जून सांगायचंय का आपल्या तालुक्यातल्या शेतकरी महिला सुद्धा त्या ज्ञानयागमध्ये सामील झाल्या आणि 4 दिवसाचं प्रशिक्षण त्या महिलांनी त्या ठिकाणी घेतलं. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी जे आम्ही मदत करत असतो, सहकार्य करत असतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर त्याच्यामध्ये आपण सामील होणं गरजेचं आहे. खरं तर ठिबक सिंचन असेल, ठिबक सिंचनच्या करणं गरजेचं आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या वर्षी पाण्यासाठी संघर्ष आपल्याला परत पुन्हा एकदा करावा लागणार आहे. पाण्याची पातळी जर बघितली असेल, पाणी जर बघितलं असेल, आजची उन्हाची परिस्थिती जर बघितली असेल, लांबलेला पाऊस जर बघितला असेल तर संघर्ष करावा लागणार आहे. म्हणून ठिबक सिंचन वाढवण्यासाठी ISI मार्चच्या सर्व कंपन्यांबरोबर आपण टायअप केलेलं आहे. तर ऊसाच्या साठी ठिबक सिंचन करण्याचं प्रोत्साहनपर काम आम्ही सर्व मंडळी करतो. ते शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ठिबक सिंचन जास्तीत जास्त प्रकारे त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यासाठीचं मार्गदर्शन तुमच्या बांधवांवर काम करायची जबाबदारी तर आमच्या सगळ्या सहकार्यांची या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे. भुंगेरेच्या माध्यमातून बऱ्यापैकी कंट्रोल आपला आता जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. भुंगेरे गोळा करण्याचा पॅटर्न हा विघ्नर कारखान्याचा अख्खा महाराष्ट्रभर अनेक कारखान्यांनी त्या ठिकाणी राबवला. त्या माध्यमातून VSI असेल अनेक संस्थांच्या माध्यमातून कारखान्याला आपल्याला त्या ठिकाणी बक्षिसं मिळाली. हा पॅटर्न म्हणजे का ज्या वेळेला उनी तयार होती त्याच्या आतमध्येच भुंगेरे तयार करायचं. लाखो रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी भुंगेरे गोळा केले आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या तरकारी असेल, फुलाची बाग असेल किंवा ऊस असेल या सगळ्या भाजीपाला किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाला. आणि बाकीच्या तालुक्यांपेक्षा, बाकीच्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रापेक्षा आपल्या तालुक्यामध्ये उन्हीचा प्रादुर्भाव नाहीसा झाल्यासारखा आहे. पण भविष्य काळामध्ये पुन्हा परत एकदा सुरुवात जर झाली पावसाला त्यावेळेला आम्ही प्रोत्साहन देत असतो शेतकऱ्यांना का तुम्ही भुंगेरे पकडा आणि अल्प दरामध्ये त्याची खरेदी आपण करतो, ते नायनाट करतो, ते नष्ट करतो. तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी उद्याच्या काळामध्ये पुढे आलं पाहिजे आणि ते भुंगेरे गोळा करणे किंवा कारखान्याच्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ या निमित्ताने घेतला पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर कारखान्याच्या माध्यमातून डिस्टिलरीचा मोठा प्रोजेक्ट आपण नव्याने या ठिकाणी चालू केला. देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्याचं उद्घाटन केलं. आपण सर्व मंडळी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होता. एक 100-125 कोटी रुपयाचा मोठा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी चालू सक्सेसफुली या सीझन मध्ये तो आता चालू झालेला आहे. परंतु ऊसाचं क्षेत्र आणि याचा सगळ्याचा विचार करता सगळ्या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार उद्याच्या काळामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि आपला 5,000
टनी असलेला कॅपॅसिटीचा कारखाना आपण 7,500 कॅपॅसिटीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून आता आपण या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच मला वाटतं का उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या या म्हणजे जवळ काम करत असताना आम्ही असं करत नाही का जवळपास 70% कारखाना हा आता नव्याने उभा करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि नक्कीच मला असं वाटतं का तो उभा झाल्यानंतर या जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे. हमी बाजारभाव, उत्तम बाजारभाव, कुठल्याही प्रकारचा रोग प्रतिकार शक्ती आली काही जरी झालं तरी ऊसाला पर्याय नाही. दोन वर्षापूर्वी कोरोना होता आणि त्या कोरोना काळामध्ये सगळं जग ठप्प होतं, तालुका ठप्प होता, परंतु सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून आणायचं काम त्या बंद काळामध्ये सुद्धा आपण केलेलं आहे. त्याच्यामुळं कारखाना थांबणार नाही, बंद होणार नाही, ऊस तुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ऊसाचं जास्तीत जास्त लागवड करणं, उत्पन्न घेणं ही या ठिकाणी काळाची गरज आहे. तर जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी लागवड करा. त्यानंतर ऊसाचं हमी भाव देणारं पीक आहे. तुम्हाला सांगतो का या वर्षी सुद्धा 3,000च्या खाली बाजारभाव कारखान्याचा राहणार नाही. जास्तीत जास्त बाजारभाव देण्याची परंपरा ही कायम युनियनची राहिलेली आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ती तशीच राहील. मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही. वेळोवेळी आपण सर्वजण खरं तर अडचणीच्या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही शेतकरी परिवाराबरोबर नेहमी उभे राहिलेले कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी तयार होतील त्या वेळेला आपण कधी पण येऊ त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याबरोबर बबनराव केवळे, त्याचबरोबर हनुमान शेठ शेळके, योगेश शेठ डोके, सुरेश नवले, विश्वासराव जाधव, त्याचबरोबर गणेश भाऊ मोरे, केशवकाका गावडे, गणेश भाऊ चव्हाण, अनिल शेठ खांडगे, प्रकाश शेठ खांडगे, दत्ता शेठ खांडगे, जयेश भाऊ खांडगे, प्रमोद खांडगे, त्याचबरोबर सचिन भाऊ डोंगसे, कल्याण कामटे, रुपेश जाधव, अंबादास डोके, विवेक चव्हाण, राजू शेठ चव्हाण, प्रदीप शेठ मोरादे असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आशिष शेठ बोर, सुरेश शेंकर, शिवाजीराव गुले, नंदाराम शेठ खिलारी, श्याम शेठ गोरडे, राजेंद्र शेठ तांबोळी, सुनीताताई मोरे, त्याचबरोबर शोभाताई शिंदे, राजेंद्र भगत, शांताराम शेठ डोले, विजय शेठ डोले अशा अनेक मान्यवर मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः या परिसरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन ज्यांना VSIच्या माध्यमातून ऊस भूषण पुरस्कार प्राप्त झाला ते महाबरे पोपटदादा महाबरे हे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक शेतकरी, अनेक संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच अनेकांची नावं घेण्यासारखी आहेत. तिथं पाटील सगळी मंडळी मला दिसत आहेत, सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत, परंतु वेळेच्या अभावी अधिकचा आपला वेळ घेणार नाही. एक 15-20 मिनिटांमध्ये माझ्या नंतर 1-2 मान्यवर या ठिकाणी बोलतील आणि या कार्यक्रमाला आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी कारखान्याचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर उपाध्यक्ष अशोकदादा घोलप आणि आमचे सर्व आजी माजी संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.